देशात तिसऱ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले। ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल मिळेना। देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश। देशभरात गेल्या 8 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर राज्यातील परिस्थिती बिकट होताना दिसते आहे। इंधनाचे दर वाढत असल्याने महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात अनेकांनी कॅन आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल डिझेल घरी न्यायला सुरुवात केली आहे। परिणामी पेट्रोल डिझेलचा खप अचानक वाढून वाशिम, हिंगोली, परभणी, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे। रात्रभर रांगा लावूनही लोकांना पेट्रोल आणि डिझेल मिळताना दिसत नाही। यावरून हाणामारीच्या घटना घडल्या आहेत। या सगळ्या शेतीची पेरणी आणि अन्य कामांसाठी डिझेलची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे। पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आणि शेतीच्या कामांसाठी डिझेल मिळत नसल्याने बळीराजा प्रचंड हवालदिल झाला आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वेळेत डिझेल उपलब्ध करून द्या आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही अशा उपाययोजना करण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की त्यांनी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत भाष्य केले। त्यांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांना जे काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत। पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा, कारण काही भागात डिझेलची मागणी 20% 30% वाढलेली आहे। अशा प्रकारे डिझेलची मागणी अचानक वाढत असेल तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे। मी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीने उपाययोजना करण्यास सांगितलेलं आहे। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या संदर्भात मी कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे, त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्यास ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, शिर्डी।